ते त्यांनाच विचारा ते का गेले काय नाही, मला कुठली माहिती नाही. मी कोणाला विचारलं नाही ते का गेले काय नाही म्हणून. हो, अशी पण चर्चा आहे की त्या भेटीदरम्यान जे आहे आपण सुद्धा त्या ठिकाणी सोबत होतात आणि त्या संदर्भात जे आहे त्यांनी चर्चा केलीच नाही. नाही नाही, मला मुख्यमंत्री महोदय म्हणाले की ते येऊन गेले म्हणून, पण मी विचारलं नाही का आले, कशासाठी आले. पण मी 11 वाजता माझी भेट ठरलेली होती. मी साहेबांना फोन केला तर म्हणे 11 वाजता या म्हणून. मी 11 वाजता गेलो होतो. तर तुम्ही मला पत्रकारांनी बाहेरच विचारलं की खडसे पण आलेले आहेत. म्हटलं मला माहीत नाही. त्या बाबतीत मला कुठली माहिती नव्हती. आता काय ते येत जात राहतात, दिल्लीला भेटतात, इकडे भेटतात. जिल्ह्यात हालचाल आहे भाऊ काय पक्षप्रवेशाची? नाही, त्यांनाच विचारा, मला काही माहिती नाही. ते मोठे त्यांनी सांगितलं की मी खाली बोलत नाही, मी दिल्लीशी बोलतो. मला वाटतं तर ते म्हणत होते माझ्या गळ्यामध्ये तर रुमाले टाकलेला आहे, फोटो येत नाही. मला वाटतं तर त्यांनी सांगावं त्या बाबतीमध्ये, ते सांगू शकतील. आगामी काळात आपली भेट देऊ शकतात कोण? खडसे. नाही नाही, ते मोठे नेते आहेत, माझी कशाला भेट येतील. ते राष्ट्रीय नेते आहेत खडसे साहेब आमचे, त्यामुळे ते माझी भेट त्यांनी सांगितलं की खाली मी खालच्या लोकांना भेटत नाही, माझं डायरेक्ट वरती कनेक्शन आहे. ठीक आहे. पालकमंत्री आपल्यामुळे त्यांना सिग्नल नाही मिळाला अशी देखील चर्चा हां, आहे. आपल्या कारणामुळे सिग्नल नाही मिळाला. मी सिग्नल देणं एवढा मोठा नेता नाही आहे. मी एवढा मोठा सिग्नल देण्याचा नेता नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे. मी जिल्ह्यापुरता मर्यादित आहे असं ते म्हणतात, तसंच आहे माझं काम. त्यामुळे त्यांचं डायरेक्ट कनेक्शन वर दिल्लीला आहे. त्यांचे अनेक वेळेला आपण फोटोही बघितले, ते भेटतात, नेत्यांना भेटतात, इथे देवेंद्रजींना भेटतात असं. नाशिकच्या